नागपूर येथील महिला भाविक माहूरगडावर रेणुका मातेचे दर्शन घेण्यासाठी आल्या असता त्यांची मंगळसूत्र, कागदपत्रे व इतर साहित्य असलेली पर्स संत गुलाबबाबा हॉटेल येथे विसरली होती. दर्शन आटोपून माहूर शहरातील लॉजवर गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आल्याने त्या घाबरल्या. परत गडावर येऊन चौकशी केली असता हॉटेलचे संचालक संजय घोगरे यांनी त्यांना ओळखून हॉटेलमध्ये बोलावत त्यांची पर्स त्यांना परत केल्याने महिला भाविकासह गडावरील सर्व प्रतिष्ठान चालक, विश्वस्त मंडळाकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. धोंड्याचा महिना असल्याने माहूर गडावरील सर्व मंदिर मठात भाविकांची मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी होत आहे. येत्या 15 तारखेपर्यंत गडावर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याने भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून विशेष सुरक्षा पथकाच्या नेमणुकीची मागणी होत असून दिनांक 4 रोजी नागपूरवरून श्रीमती माधुरी पळसेकर ह्या आपल्या मुलीसह रेणुकामाता मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शन झाल्यानंतर चहा घेण्यासाठी त्या संत गुलाबबाबा हॉटेलमध्ये थांबल्या असता जाताना त्यांची पर्स टेबलावरच विसरली. त्यामुळे हॉटेलचे कर्मचारी व संचालक संजय घोगरे यांनी ती पर्स ताब्यात घेऊन मंदिर व्यवस्थापनास ही बाब कळविली होती. श्रीमती माधुरी कळसेकर यांनी शहरात जाऊन लॉजवर रूमची चावी पाहण्यासाठी पर्सची आठवण आली असता त्या घाबरून पुन्हा परत मंदिरावर आल्या. येथे संजय घोगरे, नगरसेवक प्रतिनिधी राजू सौंदलकर यांचेसह व्यावसायिकांनी त्यांना हॉटेलमध्ये नेऊन ती पर्स व आतील सर्व साहित्याची खातरजमा करून त्यांना परत केली. त्यामुळे त्यांनी संजय घोगरे, कर्मचारी आणि माहूरकरांचे आभार व्यक्त केले. संजय घोगरे हे शहरातील प्रतिष्ठित पत्रकार असल्याने त्यांनी केलेल्या कार्याचे मंदिर व्यवस्थापन समिती, व्यावसायिक, भाविक नागरिकातून त्यांचे अभिनंदन होत आहे. नमस्कार, मी माधवी पळसोकर. नागपूरवरून सकाळी आम्ही आज इथे मंदिरात दर्शनाला आलो. दर्शन आटपून आम्ही निघालो. माझी पर्स संत गुलाबबाबा हॉटेल यांच्या इथे राहून गेली होती निघताना आणि आम्ही खाली पोहोचलो. याच्यात माझे काही डॉक्युमेंट्स, मंगळसूत्र आणि आमच्या हॉटेलची किल्ली पण होती. तर हॉटेलमध्ये गेल्यावर लक्षात आलं चाबी नव्हती. आम्ही तिथे शोधलं, सगळ्यांनाही सांगितलं. मग एक शेवटचं आठवलं की बा चाबी आपण इथून निघालो आहे तर इथे असेल. तर आम्ही इथे पोहोचलो तर इथले मालक जे आहेत दादा, त्यांनी जशी पर्स सापडली तसं मंदिरच्या व्यवस्थापक कमिटीलाही फोन केला आणि त्यांनी एक खूप वेगळा असा एक म्हणजे अनुभव आला आहे की आपली वस्तू हरवलेली पण वापस मिळू शकते. त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. रेणुका माता की जय. शंकर भालेराव, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, माहूर. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.